नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा BA थर्ड इयरच्या सेमिस्टर 5व्यामध्ये पेपर क्रमांक 9 हिस्टॉग्राफी इतिहास लेखनशास्त्र हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. इतिहास लेखनशास्त्र अर्थात रिसर्च मेथॉडॉलॉजीबद्दल बऱ्याच लोकांमध्ये वेगवेगळे मतभेद आहेत. त्याचा भाव केला जातो. आपण इंग्रजीचाही भाव करतो, पण जेव्हा लक्षात आले तेव्हा नगण्य वाटते. तसंच हा रिसर्च मेथॉडॉलॉजी आहे आणि रिसर्च म्हटलं की लोकांना जरा कंटाळा येतो. पण मी तुमच्यासमोर अगदी सहजपणे इतिहास लेखनशास्त्र तुमच्या आवडीचा विषय बनवेल याची मला ग्वाही आहे. आणि मग तुम्ही काल परवा जे मागणी केली होती की इतिहास लेखनशास्त्र रिसर्च मेथॉडॉलॉजी तुम्ही घ्यावं सर, तर मी आज तुमच्यासमोर इतिहास लेखनशास्त्र हाच पेपर घेतो आहे. आणि म्हणून या एकंदरीत इतिहास लेखनशास्त्र किंवा पेपर 9 हिस्टॉग्राफी BA TYच्या 5व्या सेमिस्टरला आपल्याला जो असलेला पेपर पाहिला, या अर्थानं अर्थात 9वा पेपर आहे हा. याच्यात 4 प्रकरणं आहेत. तसे 5-6 प्रकरणं आहे, पण आपल्याकडं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे 4 महिने असल्यामुळं आपण त्याचे विश्लेषण या 4 भागातच करू. 4 महिन्यामध्ये त्याचं विभागणी करू. मग पहिलं आपण पहिल्या महिन्यामध्ये काय करणार आहोत की इतिहास म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याची व्याप्ती, त्याचं स्वरूप, त्याचं महत्त्व, हे शास्त्र आहे की नाही याच्यावर आपण चर्चा करू. दुसऱ्या महिन्यामध्ये आपण इतिहासाच्या विविध शाखा, मग त्यात पुरातत्व शाखा आहे, भूगोल आहे, सामाजिक शास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे आणि इतर शास्त्र आहेत, ह्याची चर्चा करू. पुन्हा त्याच कालखंडामध्ये प्रकरण 3 असलेलं इतिहासाची साधने याची आपण चर्चा करू थोड्याफार प्रमाणामध्ये. आणि उरलेले इतिहासाची काही साधने आपण पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये घेऊ, म्हणजे 3ऱ्या महिन्यामध्ये घेऊ. 3ऱ्या महिन्यामध्ये मग इतिहासाची साधनाची चर्चा करू. आणि मग आधुनिक इतिहासकार कोणकोणते होते जागतिक दृष्टिकोनातनं, मग त्यात हेगेल आहे, रँके आहे, टाइम्बे आहे, याचा विचार करू. आणि मग 4थ्या प्रकरणामध्ये हा विचार केल्यानंतर आपण शेवटी 4थ्या महिन्यामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन, साम्राज्यवादी इतिहास लेखन, वसाहतवादी इतिहास लेखन कोण कोण होऊन गेले यांची आपण चर्चा करू. अशा पद्धतीनं हा 4-5 प्रकरणं मिळून आपल्याकडं इतिहास लेखनशास्त्र हा पेपर दिलेला आहे मित्रांनो. आणि म्हणून इतिहासाच्या अनुषंगानं इतिहास म्हणजे काय हो मित्रांनो, आमच्या इतिहासाच्या प्राध्यापकांनी, इतिहासाच्या संशोधकांनी इतिहासाची भाषा इति अधिक हास असे घडले ते सांगितले, असा सरळ सरळ अर्थ लावला. पण इतिहासाबद्दल अनेक वाद आहेत, विषय नको ते सगळे प्रसंग आहेत, लोक त्याबद्दल बरेच बोलतात. पण मी तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने काही इतिहासाची व्याख्या तुमच्यासमोर देणार आहे. ती जर तुम्ही लिहून घेतली तर मग मी त्याच्यावर चर्चा करेल. इतिहासाची व्याख्या विविध शास्त्रज्ञांनी, इतिहासकारांनी आपापल्या पद्धतीनं मांडणी करत इतिहासाचं गांभीर्य लोकांमध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. म्हणून इतिहासाच्या व्याख्येमध्ये पहिल्यांदा भारतीय इतिहासकारांमध्ये विचार करूया. धर्मानंद कोसांबी असे म्हणतात की इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्पर संबंधातील एक अनुक्रमावर आधारित एक घटना आहे. इतिहास म्हणजे साधन आणि उत्पादन यांच्या परस्पर संबंधातील एक अनुक्रमावर आधारित एक घटना आहे. एखादी घटना घडते, घटनेमागची कारणं, ते का घडते, घडल्यानंतर त्याचे परिणाम, अशा प्रकारची परिस्थिती, हे सगळं चर्चा त्याच्यामध्ये केली जाते. म्हणून इतिहास हे साधन आणि उत्पादन यांच्या परस्पर संबंधातील
एक घटना आहे, असं धर्मानंद कोसंबी यांचं मत आहे. दुसरं, गो स सरदेसाई. गो स सरदेसाई म्हणतात, इतिहास म्हणजे मानवी प्रगतीचा अभ्यास होय किंवा आढावा होय. म्हणजे मानव किंवा मनुष्य जन्मल्यानंतर कशा पद्धतीने प्रगती करतो, किंवा प्राचीन काळात माणूस कसा होता, आधी काळात कशा प्रकारचा होता, आधी प्राचीन काळात कशा प्रकारचा होता, आधी मानव कसा होता, नंतरच्या काळात मानवात काय बदल झाले, किती प्रमाणात त्यानं बदल केला, असं टप्प्याटप्प्याने त्याच्या विकासाच्या जे विविध टप्पे आहेत त्याची चर्चा करणे. किंवा माणूस जन्मल्यापासून तो सुरुवातीला प्रारंभिक काय असतो, तारुण्यपणात तो कशा पद्धतीने जबाबदारी पेलतो आणि पुढं कसं साम्राज्य प्रस्थापित करतो. किंवा एखादा व्यक्ती जन्माला येतो, शिकतो, सवरतो आणि मोठा होतो आणि मोठ्या पदावर जाऊन पोचतो, कशा पद्धतीने पोचतो, अशा विविध घटना, एखादा राजा असेल, एखादा नेता असेल, एखादी घटना काही असेल, त्या सगळ्यांची चर्चा. जसं शून्यातनं विश्व निर्माण करतात. काही राजे असे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य बघूया आपण महाराष्ट्राबद्दल, कशा शून्यातनं हे स्वराज्याचा डोलारा या देशामध्ये निर्माण केला. अशा अनेक घटना आहेत. आणि म्हणून अशा घटनांबद्दलचं म्हणजे मानवाच्या प्रगतीचा आढावा म्हणजे इतिहास होय, हे गो स सरदेसाईंचं मत या ठिकाणी आम्हाला मान्य करावं लागतं. तिसरा एक असंच विचार करू आपण, डॉक्टर राम मनोहर लोहिया. राम मनोहर लोहिया म्हणतात, कालचक्रासमवेत मानवी इतिहासाचे चक्रही विविध संस्कृतीचे उत्थान आणि पतन यांच्या वर्तुळात अनवरत फिरत आले आहे. पहा काय याने काय केलं, थोडंसं त्याला गोल तयार केलं आहे, थोडंसं त्याला एक रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. जसं उदाहरणार्थ, कालचक्रासमवेत मानवी इतिहासाचे चक्रही विविध संस्कृतीचे उत्थान पतन यांच्या वर्तुळात फिरत आहे. विविध संस्कृती निर्माण झाल्या. ग्रीक संस्कृती आहे, रोमन संस्कृती, चिनी संस्कृती आहे, ॲसिरियन संस्कृती, बॅबिलियन संस्कृती, कितीतरी संस्कृती आहेत. या संस्कृतीचं उदय विकास होत गेला आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्या मानवी जीवनाचं विश्लेषण, त्याच्या प्रगतीचा, त्याच्या देवाणघेवाणीचा आढावा म्हणजे त्याच्या अवतीभोवती फिरत गेलेला हा इतिहास आहे. आणि म्हणून राम मनोहर लोहिया यांचं कालचक्रासमवेत, जे कालचक्र चालू आहे ना संस्कृतीतून विकास, म्हणजे कालचक्र समवेत मानवी इतिहासाचे चक्रही मनुष्य त्याच्या होतीच विविध संस्कृतीचे उत्थान उदय आणि पतन ऱ्हास यांच्या वर्तुळात फिरत आला आहे. हे या ठिकाणी राम मनोहर लोहिया यांचे वाक्य या ठिकाणी इतिहासाबद्दलचं आम्हाला लक्षात येतं. मग आता आपण थोडंसं परदेशी इतिहासकारांबद्दल बोलूया. त्यात नंबर 1 रॅप्सन. रॅप्सन काय म्हणतो, इतिहास म्हणजे घडलेल्या घटना किंवा विचार यांच्या उन्नतीचे सुबद्ध असे ज्ञान होय. घडलेल्या घटना, एखादी घटना घडली, त्याचं विचार, त्याचा प्रगतीचा आढावा, त्याचं विश्लेषण, याचं सुसंबद्ध असं ज्ञान म्हणजे इतिहास. दुसरं विदघाटे. विदघाट्यांचं म्हणणं आहे, भूतकाळाचा शास्त्रीय पद्धतीनं केलेला अभ्यास व संपूर्ण भूतकाळाची नोंद म्हणजे इतिहास. ठीक आहे. आता कार्लाइन काय म्हणतो, थोर व्यक्तींची चरित्रे व त्यांनी बजावलेली कामगिरी म्हणजे इतिहास. थोर व्यक्तींचं चरित्र, टिळक असतील, आगरकर असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधीजी असतील, थोर व्यक्तींचं चरित्र आणि त्यांनी बजावलेली, त्यांनी केलेलं कार्य यांचा आढावा या ठिकाणी इतिहास म्हणता येईल. त्यानंतर कोटिंग हा वेगळंच म्हणतो. इतिहास हे मानवी कृतीची नोंद घेतो, ज्या ज्या कृती केल्या मानवानं, विकास केला, संस्कृती स्थापन केली, विजय मिळवला, हल्ले केले, लढाया केल्या, सामाजिक कार्य केलं, राजकीय कार्य केलं, धार्मिक कार्य केलं, ह्या सगळ्या मानवानं ज्या ज्या कृती केल्या त्या कृतींचा अभ्यास जिथं केला जातो त्याला इतिहास म्हणावं
असं कोटिंगचं मत आहे. कोटिंगनं फार सुंदर कोटेशन केलेलं दिसतं. त्यानंतर फ्रान्सिस बेकर म्हणतो मानवाला शहाणा बनविणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास. भूतकाळात असं घडलं बरं का, अशा घटना घडल्या, असं प्रसंग आलं होतं, त्यामुळे असं करावं लागतं, असं करू नये. हे ज्या घटना आहेत ना, या घटनेबद्दलचे इशारा ते मनात घेऊन ज्ञानार्जन करणे, पुढील वाटचाल करणे, म्हणजे याचा अर्थ असा मानवाला शहाणा बनवतो. मानवाला शहाणा बनविणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास होय. प्रोफेसर लेकी यांचा विचार करू बघू आपण. प्रोफेसर लेकी म्हणतात इतिहास म्हणजे नैतिक कल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण आहे. पाहता, इतिहास म्हणजे नैतिक मूल्यांचा, नैतिक कल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण. आता हे नैतिक कल्पना प्रत्येकाच्या असतात. त्या कल्पनांचा संग्रह जिथं चांगल्या गोष्टी येतात, त्या चांगल्या गोष्टींचं स्पष्टीकरण जिथं दिलं जातं त्याला इतिहास म्हणावं. उदाहरणार्थ एक चांगली गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावर राज्य निर्माण केलं. एक चांगली गोष्ट आहे की ब्रिटिशांच्या विरोधात गांधीजींनी एकत्र येऊन लढा दिला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ही चांगली घटना आहे. हे चांगली गोष्टी आहे. त्यातनं कल्पना आली, नैतिकतेच्या संग्रहातून एक स्पष्टीकरण निर्माण झालं. आणि म्हणून इतिहास म्हणजे नैतिक कल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण होय, असा अर्थ प्रोफेसर लेकी यांचं मत या ठिकाणी आपण बघितलं. त्यानंतर सर जॉन सिली म्हणतात पूर्वी घडून गेलेले राजकारण, फार मजेशीर आहे, हे तुम्हाला पटेल, हे तुम्हाला बिलकुल पटतं, हमका असं करेक्ट 1,00,000% पटतं तुम्हाला. पूर्वी घडून गेलेले राजकारण म्हणजे इतिहास. पूर्वी घडून गेलेले राजकारण म्हणजे इतिहास. सध्याचे राजकारण म्हणजे उद्याचे भविष्याचे इतिहास. आता हे तर काही चर्चा करत तुमच्या लक्षात आलं, म्हणून ते बोलताना तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय बोलतोय. म्हणजे सरळ मागचं राजकारण खेळ, ते राजकारण म्हणजे इतिहास. आता जे राजकारण चालू आहे ते उद्या भविष्यामध्ये इतिहासात जमा होईल, म्हणून इतिहास. त्यानंतर हार्डर हा जर्मनी तत्त्ववेत्ता होता. हार्डरचं मत काय आहे? हार्डर म्हणतो इतिहास म्हणजे घटनांची साखळी. एकानंतर घटना घडत असतात. एक घडली दुसरी तिसरी चौथी 5वी 6वी अशा पद्धतीने घटना घडतच असतात. या घटनांची एक साखळी म्हणजे इतिहास आहे. मग त्या अनेक प्रचंड घटना आहेत, देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, आंतरराष्ट्रीय आहेत. त्याच्यावर आता मी तर विश्लेषण नको आहे. लॉर्ड ॲक्ट हा इतिहासकार म्हणतो इतिहास म्हणजे मानवी स्वातंत्र्याची कथा होय. जिथं जिथं मानवावर आक्रमण करून स्वतःचं राज्य, साम्राज्यवादी राज्य निर्माण केलं होतं, त्याच्या विरोधातला लढा तिथल्या लोकांनी दिला, तिथल्या मानवानं दिला, याचा अभ्यास, याची कथा, याची गोष्ट म्हणजे इतिहास म्हणजे मानवी स्वातंत्र्याची कथा होय, असं या ठिकाणी लॉर्ड ॲक्ट. मग ते ब्रिटिशांविरुद्धचा लढा असेल, काही निगरोंचा इंग्रज गोऱ्या लोकांविरुद्धचा लढा असेल, अशा असंख्य घटना आहेत. चर्चा न केलेली बरं, तुम्हाला ते लक्षात येईल. त्यानंतर हेरोडोटस इतिहासचा फादर. आपण म्हणतो इतिहासाची परिकल्पना, इतिहासाचा जो फादर आहे, वडील आहे, बॉस आहे, ज्याने इतिहास निर्माण केलं, तो हेरोडोटस. हेरोडोटस काय म्हणतोय की भूतकालीन मनोरंजक व संस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास आहे. मागच्या काळात ज्या मनोरंजनात्मक घटना घडल्यात ना, त्या घटना स्मरण करून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठविणे, सतत ते स्थलांतरित होणे किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सतत ती पुन्हा संक्रमित होत जाणे, याला इतिहास म्हणायचं. त्या ज्या घटनांचा शोध तो घेतोय ना, कसं घडलं होतं, त्याचे पुरावे कोणते, त्याचे संदर्भ ग्रंथ कोणते, त्याचा आढावा कोणता, तो स्थळ कोणतं, ते ठिकाण कोणतं, याचा जो अभ्यास तो करतोय ना, म्हणजे ते घटनांचा शोध तो घेतोय, हे सगळं स्मरण करतोय
आणि त्याचं मनोरंजनात्मक दृष्टीनं, चांगल्या गोष्टीनं त्याचं स्वतःचं मनोरंजन करून तो लोकांपर्यंत मांडतोय, हा इतिहास. आता E.H. कार यांचं एक मत घेऊया आपण. हिस्ट्री इज ॲन अनएंडिंग डायलॉग्स बिटवीन द पास्ट ऑफ प्रेझेंट. भूत आणि भविष्य काळाचा संबंध त्यांनी जोडलेला दिसतो. कॉलिंग म्हणतो ऑल हिस्ट्री इज द हिस्ट्री ऑफ द थॉट. सगळ्या विचारांचा एकत्रीकरण म्हणजे इतिहास आहे. अशा पद्धतीनं इतिहासाची व्याख्या विविध शास्त्रज्ञांनी आपापल्या मतेने मांडलेली आहे. मग मित्र, तुमच्या लक्षात आलं असेल, इतिहास म्हणजे सर्वसामान्यपणे भूतकाळात घडलेल्या घटनांची उहापोह करणे, चर्चा करणे, पण तो सत्य इतिहास लोकांपर्यंत मांडणे. सत्य इतिहास कोणता? असं असं घडलं होतं रे बाबा, असं नाही. नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. जर पुरावा नाही तर इतिहास नाही. म्हणून त्याची चांगली बाजू, त्याची वाईट बाजू, विविध लोकांनी मांडलेले विचार, आचार, त्याच्याबद्दलची आख्यायिका, त्याच्याबद्दल असलेले ग्रंथ, ग्रंथावली, संदर्भ ग्रंथ, सरकारी कागदपत्र, दस्तावेज, त्या घटनेसंदर्भात असलेले तत्कालीन इतर घटना किंवा परकी प्रवास वर्णनं किंवा देशी लोकांनी लिहिलेले इतिहासाचा स्थानिक पोथी इतिहास, स्थानिक इतिहास, या सगळ्यांच्या चारही बाजूनं आहे रे नाही रे, चांगली बाजू आणि वाईट बाजू, दोन्ही बाजूंची एक चिकित्सक पद्धतीनं अभ्यास करून मांडणी करणे म्हणजे इतिहास. असं नाही की विशिष्ट जातीला, विशिष्ट वर्गाला, विशिष्ट मानवाचा द्वेष म्हणून त्याच्याबद्दल काही लिहून ठेवणं, असं नाही. दोन्ही बाजू मांडत जाणं काळाची गरज आहे. आणि म्हणून इतिहास केवळ इतिहास न राहता, इतिहास केव्हा खराब होईल? जेव्हा विशिष्ट वर्गाला टार्गेट करून लिहिलं जाईल तेव्हा तो वादग्रस्त बनेल. पण जो तो सर्वांगाने लिहिला जाईल, चांगली बाजू मांडली जाईल आणि त्याची वाईट बाजू किती होती, कशी होती, हे लोकांपर्यंत मांडले जाईल. त्यांची टीकात्मक परीक्षण केलं जाईल, टीकात्मक चर्चा त्याची केली जाईल आणि त्याचं विश्लेषणात्मक जे अंतिम उद्दिष्ट तुम्ही गाठणार आहात तो खरा इतिहास, सच्चा इतिहास लोकांपर्यंत येईल. आपण त्याला इतिहास म्हणू. आणि इतिहासाच्या आपण जवळपास धर्मानंद कोसांबी किंवा गोस सरदेसाई, राम मनोहर लोहिया, रॅप्सन, विद घाटे, कार्लाइन, कोटिन किंवा फ्रान्सिस बेकर, प्रोफेसर लेकी, सर जॉन सिली, हार्डर, लॉर्ड ॲक्ट, हेरोडोटस, E.H. कार, लॉर्ड ॲक्शन, कॉलिंगवूड अशी जवळपास 15 ते 16 लोकांच्या व्याख्या आपण समोर ठेवून इतिहासाची व्याख्या, फक्त एवढाच एक टॉपिक या ठिकाणी पाहिलेला दिसतो मित्रांनो. म्हणून आज तुम्हाला इतिहासाची व्याख्या कोणी कशा पद्धतीनं सांगितली ती फक्त आपण आजच्या तासिकेत फक्त समजून घेतली. इतिहासाची व्याख्या आपला प्रकरण पहिलं आहे जे या महिन्यात शिकवायचं आहे, तो आहे इतिहासाची व्याख्या, व्याप्ती, स्वरूप आणि महत्त्व. मग आपण त्यातलं एक व्याख्या घेतली. उद्या आपण व्याप्ती घेऊ, नंतर स्वरूप घेऊ आणि महत्त्व घेऊ. नमस्कार.